मी नितीन महाडिक, उपकृषी अधिकारी चौक. आज वयाळ येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी ठाकूर यांच्या प्रक्षेत्रावरती मी आलेलो आहे आणि या ठिकाणी त्यांनी भेंडीच्या याच्यामध्ये भाजीपाला दरवर्षी करत असतात, परंतु यावर्षी भेंडी लागवडीमध्ये त्यांनी बदल केलेला आहे. त्याबद्दल मी थोडक्यात त्यांना काही प्रश्न विचारतो, जेणेकरून खालापूर तालुक्यामध्ये भाजीपाला करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल की त्यांनी कसं केलं आहे आणि त्यापासून त्यांना काय फायदा झाला. याबद्दल मी शिवाजी ठाकूर यांना काही प्रश्न विचारतो. माझे नाव शिवाजी काका ठाकूर, मुक्काम वयाल, पोस्ट वाशिवली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. शिवाजी ठाकूर, आपण दरवर्षी परंपरागत तुमच्या स्थानिक पद्धतीने आजपर्यंत भाजीपाला करत आलात आणि ते ज्या पद्धतीने तुम्ही करत आलात, तर ह्या वर्षी तुम्हाला असं का वाटलं की याच्यामध्ये आपण ड्रीप आणि मल्चिंगचा वापर करूया? वाटलं म्हणजे असं झालं मला का सध्या काय मजूर काही भेटत नाही, त्याच्यामुळं माझा गवताचा फायदा झाला. दुसरी गोष्ट, हा जो क्षेत्र आहे त्याला जवळजवळ 1 किलो बियाणं लागतो, 6000 रुपये किलो बियाणं आहे. त्याच्या माझी बचत अशी झाली का मला अर्धा किलोमध्ये माझा काम झाला. 1 किलो लागायचं ते 3000 रुपये मी मल्चिंग पेपरमध्ये वापरलं. ते पैसे एकूण मला काहीतरी खर्च 15-1000 रुपये खर्च झाला. आणि दुसरी गोष्ट, पाणी द्यायचं टेन्शन नाही. एकदा पाणी आपण दिलं की दुसरी कामं आपण करू शकतो बाकीचे. परंतु आता मल्चिंग टाकलं तर त्यापासून तुम्हाला असं कुठलं निरीक्षण म्हणजे तुमच्या बघण्यात आलं की जेणेकरून की आपल्याला याच्यावरचा मजुरीचा खर्च कमी झाला? वाटलं म्हणजे असं मजुरीचा खर्च तर याच्यामध्ये तर तुम्हाला गवत काही दिसत नाही अजिबात. गवताचं म्हणजे असं का मल्चिंग पेपरमुळं गवत एवढं बचत झाली माझी गवताची. जवळजवळ मी यावर्षी सरी पद्धतीमध्ये भेंडी केली होती. 17,000 ते 18,000 रुपये माझी मजुरी गेली गवत खुरपणीला. त्याच्यामुळं मी हा विचार केला का आपण पाडव्या टायमाला भेंडी लावूया आणि असा प्रयोग करून बघूया. ठीक आहे, मल्चिंगमध्ये तुम्हाला गवत काढणीसाठी होणारा मजुरीचा खर्च वाचला, परंतु पाण्यामध्ये पण तुम्हाला काय फरक वाटला? बराच फरक पडला. तिसऱ्या दिवसाला पाणी आपण तिसऱ्याने रोज पाणी दिला तरी त्याला काही फरक नाही, नवीन पाणी भेटतो. आणि त्याच्यामुळे हे झाडं बघा कशी होतात. असं झाड मला पहिल्यांदाच बघायला भेटलंय अजूनपर्यंत. म्हणजे फुटवे भरपूर, लागवडीचं अंतर पण भरपूर आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की मल्चिंग पेपरवरती ठराविक अंतराने लागवड झाली. दुसरं, तुम्ही जे दिलेलं पाणी आहे त्याचं लवकर बाष्पीभवन होऊन सरळ म्हणजे डायरेक्टली जमिनीवर न पडल्यामुळे. दुसरी गोष्ट, माझी खताची बचत झाली. खताची आता आम्हाला एवढ्या क्षेत्राला जवळजवळ DAP खत काहीतरी 50 ते 60 किलो खत लागतो. तो 4 ते 5 किलोमध्ये माझा खताचा हे होतं. 400 रुपयामध्ये काम होतं, 400 ते 500 रुपयामध्ये. हां, म्हणजे याचं थोडक्यात असं आहे की खताचं नियोजन झालं, जिथे पाहिजे त्याच ठिकाणी खत पडलं, वेस्टेज झालं नाही. आणि दुसरं असं की त्यामुळे तुमचं जे येणारं पीक आहे किंवा ते जे उगवून आलेलं रोप आहे त्याला येणारे फुटवे आहेत हे चांगल्या पद्धतीने दिसण्यात आले. समाधान आहे त्याच्यामध्ये. म्हणजे शक्यतो आपण ह्या पद्धतीने गावातल्या लोकांना पण हेच सांगेन, गावातल्या कशा परिसरामधल्या पण लोकांना हेच सांगेन का तुम्ही सुद्धा हा करा, हा प्रयोग करून बघा. ठीक आहे, तुमचा हा अनुभव सगळ्यात चांगला आहे. बाकीचे शेतकरी त्याचं अवलोकन करतील नक्कीच करतील असं दिसून येत आहे. आणि याच्यामध्ये आपण हा जो प्रयोग केला त्या पद्धतीने साधारणतः आपल्याला ह्या वर्षी आलेलं उत्पन्न किती आणि तुम्ही पूर्वीपार करत आलेलं उत्पन्न किती याचं आपण हे झाल्यानंतर आपण कृषी विभागाकडे संपर्क साधून आपल्याला किती फायदा झाला, किती उत्पन्न वाढलं याचा त्यावेळेला त्याचा